नमस्कार, मी ऋतुजा परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मी आज बऱ्याच दिवसांनंतर एका मीडियाच्या इव्हेंटसाठी चाललेले आहे। मराठी सिनेमा येतोय एक हॉरर जारण नावाचा, तर त्याचा आज ट्रेलर लॉन्च आहे आणि मी बऱ्याच दिवसांनी चालली आहे। तर नेहाला पण बऱ्याच दिवसांनी भेटणार आहे। मध्ये खूप सारे एक्झिबिशन झाले आणि एक्झिबिशनला गेले होते, तर आता मी चाललेली आहे ट्रेलर लॉन्चला आणि तिकडे काय काय होतं ते आपण बघणार आहोत। मी तिकडे पोहोचले की हा व्लॉग कंटिन्यू करायचा विचार करते आहे किंवा बघू कसं काय जमेल ते। आता मी घरातनं निघतीये। तर आता मी ट्रेलर लॉन्चला पोहोचले आहे आणि तुम्ही समोर इथे बघू शकताय कशी सजावट केलेली आहे। ते सिनेमाचं नाव आहे जारण आणि 5 जूनला हा सिनेमागृहात तुम्हाला बघता येणार आहे। ऑफकोर्स हे समोरचं बघून तुम्हाला कळतच आहे की हॉरर सिनेमा असणार आहे हा। तर हे जे चेटूक करणं असतं, करणी करणं असतं, तर त्यावर बेस्ड हा सिनेमा आहे आणि हा सायकोलॉजिकल थ्रिलर सिनेमा असणार आहे। तर तुम्ही नक्की जाऊन बघा आणि ह्याचा ट्रेलर पण आलेला आहे, तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की पहा। एक्सप्रेशन ही हिट होणार आहे। कोणाकोणाला चिल झाली खरं सांगा। शॉर इतका थरारक आणि वन्स मोर ऐकायला येत नाहीये। वन्स मोर एकदा जोरात बोलायला लागेल तुम्हाला टीजर। थँक्यू प्लीज इनके लिए एक बार जोरदार तालियां। वी आर ऑनर्ड टू हैव यू सर, वी आर ऑनर्ड टू हैव यू एंड जैसे ही आपका नाम इसमें जुड़ गया तो सिर्फ ये रीजनल नहीं हुई, मुझे लगता है ये पूरे पैन इंडिया सब देखेंगे ऐसी नेशनल फिल्म हो गई है। तो व्हाट इज योर एसोसिएशन विथ मराठी सर? मतलब मराठी कल्चर है, मराठी आर्टिस्ट हैं, तो आपको मराठी के बारे में जो आपका एसोसिएशन है वो उसके बारे में हम जानना चाहते हैं। सबसे पहले तो सारे जो लोग हैं उनको मेरा बहुत बहुत नमस्कार। दोस्तों, मैं शायद 1.5 साल का था जब मैं मुंबई में आया एंड ये जो जगह है, इसने मुझे घर दिया, जगह दिया, काम दिया, सपने दिए और मुझे हर चीज जो मिली है वो इसी जगह से मिली है और इस जगह से बहुत ही दिल से लगाव है। महाराष्ट्र एंड मुंबई, मैं दुनिया के किसी भी कोने में जाता हूँ जब शूटिंग करने 10 दिन के 12 दिन के बाद मुझे लगता है यार आई एम मिसिंग मुंबई। तो ये वो जगह है और यहाँ पर मैंने हमेशा जब मराठी फिल्में देखी, मराठी प्लेस देखे, यहाँ के एक्टरों से मिला, बैठा, उनका काम देखा, आई वॉज ऑलवेज थॉट कि यार कितना खूबसूरत ये काम करते हैं। न सिर्फ एक्टर्स, आई मीन द राइटर, डायरेक्टर, इनकी जो फिल्में हैं वो दिल से बिल्कुल निकली हुई फिल्में होती है। यांच्यासाठी जोरदार टाळ्या, कारण खूप आता कमी दिवसात जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा फिल्म पोहोचण्यासाठी या सगळ्यांची आणि तुम्हा सगळ्यांची साथ हवी आहे, ती तुम्ही नक्की द्याल। असा ट्रेलर झाला असावा। स्पीकर मध्ये जारण आलंय। बोल रहे हैं माइक पे ब्लैक मैजिक। तो मैंने मतलब अभी उनकी बात चल रही थी तो ये आई वॉज इन ऑ विथ मतलब मराठी में हमेशा ही मैं जब ये फिल्म काफी सालों के बाद मैंने मराठी फिल्म की, हिंदी में काम चल रहा था और सब लोग बोल रहे थे कि तू मराठीत कधी येणार आहेस, बट इट ऑलवेज वॉज कि मैं अच्छे स्क्रिप्ट के लिए आई वॉज वेटिंग। और ऋषिकेश गुप्ते, मैं उनकी फ़ैन थी कब से। सर नॉवेल्स बड़े कमाल के उन्होंने लिखे हुए हैं, काफ़ी बाकी के भी उनके जो नॉवेल्स हैं, और ये जो जॉनर है ना साइकोलॉजिकल हॉरर थ्रिलर, ये तो उनका मतलब फोर्टे है, मतलब कमाल है। मतलब बाकी के भी उनके खाका मारी है, वो भी मुझे बहुत पसंद है उनकी नॉवेल।
तो जेव्हा त्याचं स्क्रिप्ट हे मला कळलं तेव्हा मी म्हटलं मला वाचायलाच हवं होते. एंड देन ही रेड इट हिमसेल्फ, ही रीड्स ऑल्सो वेरी वेल. एंड जब मैंने पहली बार सुना तो मेरे तो रोंगटे खड़े हो गए, बिकॉज आई एम माई सेल्फ अ वेरी स्केर्ड ऑडियंस आई वुड से. तो लेकिन मुझे लगा कि यही वो स्क्रिप्ट है शायद जो मुझे मेरा काफ़ी सालों के बाद अगर मराठी में जो करना है तो वो ये है. और मुझे बहुत खुशी हुई कि इस रोल के लिए उन्होंने मुझे चुना. और अमोल बहुत पुराने दोस्त हैं और अमोल उसमें जिस तरह से हमारे पीछे खड़े रहे, आई एम रियली ग्रेटफुल टू हिज इंटायर टीम. प्रोडक्शन जो था हमारा और फिर एंटायर कास्ट जो मिलती गई. जैसे किशोर ने कहा, हम सब लोग बहुत सालों से एक दूसरे के साथ हैं, मतलब काफ़ी सालों से. तो उन सब के साथ काम करना मतलब फैमिली में वापस आने जैसा था मेरे लिए. सो आई एम रियली रियली ग्रेटफुल टू लाइफ कि मैं इस फिल्म का हिस्सा बन पाई. और अब फिल्म आपके सामने है. मैं यूनिवर्स पे बहुत विश्वास करती हूँ. कुछ चीज़ें यूनिवर्स ने मेरे लिए की है ऐसे मुझे लगता है. तो तापसी पन्नू जी की एक पार्टी थी जिसमें मुझे बुलाया गया था और उसमें मैंने दूर अनीस बाज़मी सर को देखा. और मैंने आज तक, मतलब विकास को भी ये बात पता है, मैं किसी को भी जाके मिलकर कह नहीं पाई हूँ कि भाई मुझे आपके साथ काम कुछ भी, मतलब आई एम वेरी शाय, दैट्स माई वीकनेस. मुझे लगता है कि किसी भी एक्टर को ऐसा नहीं होना चाहिए. बट पहली बार मुझे लगा कि सर को मुझे बताना चाहिए, बिकॉज व्हेनेवर आई फील लो तो मुझे उनकी फिल्मों ने बहुत एक सपोर्ट किया है. वेलकम के कुछ शॉट तो इतने बार हम सब ने, मतलब ये आई एम टॉकिंग ऑन बिहाफ ऑफ ऑल ऑफ अस, आई थिंक कि एक इतने मतलब उन्होंने हमें साथ दिया है उनकी फिल्मों ने. सो आई जस्ट फेल्ट लाइक टॉकिंग टू हिम. एंड तब से एक हमारी बातचीत शुरू हुई और सर ने मुझे कहा था कि देखिए बताइए जो भी है. लेकिन उसके बाद जब इसका ट्रेलर देख के मनन ने हमें सर से मिलवाया. आई एम वेरी वेरी ग्रेटफुल टू यू मनन, आवर एंजल, कि आपकी वजह से सर हमारे लाइफ में आए. सो आई एम एक्सट्रीमली ग्रेटफुल. मतलब अभी मुझे 2 दिन लगे इस बात को सच मानने के लिए कि सर इज प्रेझेंटिंग आवर फिल्म, बिकॉज इट्स रियली रियली बिग ड्रीम. जैसे ऋषिकेश ने कहा, आम्ही सगळे खूप खुश आहोत की अनीस बाज़मी सरांनी पहिला जो मराठी चित्रपट प्रेझेंट केला तो जारण आहे. आणि माझी पूर्ण टीम इथे आहे. मला खूप इमोशनल वाटतं आहे. आणि माझ्या छोट्या मुलीचं काम केलेलं पण मला या छोटीचं पण खूप कौतुक करायचं आहे. कारण आपने देखा होगा कि मेरा रोल जो है उसमें उसके कुछ मेंटल इम्बैलेंस के बारे में बात है. उस लड़की ने वो सब किया है सर. मतलब क्योंकि बचपन से वो जो शॉर्ट्स उसने दिए हैं, तर मला असं वाटतं की या संपूर्ण टीम सकट मी उभी आहे. आणि टेक्निकल टीमचे पण मला आभार मानायचे, सगळ्यांचेच आभार मानायचे. आणि मायबाप, प्रेक्षक आणि तुम्ही सगळे मीडिया, तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या बाजूनी उभे आहात, मला खूप खूप बरं वाटतंय. तुम्हा सर्वांप्रती कृतज्ञता. हम ऐसे वर्कआउट कर रहे थे की तू इथे उभी असशील, मग तू असं बघ, मग वर्किंग दॅट तभी ऐसे कुछ लाइट एकदम बंद हो गया, तो उसका कनेक्शन निकल गया था. लेकिन हमें बहुत डर लग गया कि भाई लाइट क्यों बंद हो गया. So that was. आम्ही काही सेट वरती काही पुस्तकं होती आणि ती अत्यंत क्रीपी पुस्तकं होती. त्याच्यामध्ये काही मंत्र पण होते आणि घाबरू नका तुम्ही, मी एकही मंत्र पूर्ण घेतलेला नाहीये. माझाही विश्वास नाहीये, पण अनेक लोकांचा असतो. कदाचित एखादा मंत्र घेतला आणि माझ्याकडे काही असेल पॉवर आणि ते कदाचित काही वर्क झालं तर उगीच काहीतरी व्हायला नको म्हणून. नाही मला मागायचं नाही, उशिरा करते. आज रात्री तुम्हाला झोप नाही लागली तर आपल्याला प्रोडक्शन जबाबदार नसेल. बघ ना रील्स. दोघी मैत्रिणी बऱ्याच दिवसांनी भेटल्या आहेत म्हणून गळा भेट घेत आहेत. आणि अशा पद्धतीने इव्हेंट झालेला आहे.
करणी करणारी वाटली पाहिजे, ज्यांनी तुझ्यावर करणी केली असं नको आहे. अगं तू करणी करतेस असं दाखव. हे ना ही करणी करते असं नाही वाटत आहे, दिवाळीतली रांगोळी पाहते असं वाटतं. इथे बाहुलीच्या शेजारी काढणार. तुला भीती नाही वाटत? वाटते ना भीती? नाही वाटत आहे भीती? माझं झालं, आता नेहा बसली आहे. हा बघा योगेश पण आलाय इथे. कॉन्टेंट मस्त आलं जा ना, बस ना परत काढू. पण सगळं उचललं तिकडचं. आता तुम्हाला ते बनवावं लागेल. एवढं बनवलंय त्यांनी आपल्याला रांगोळी बघतात ना दिवाळी. ते लोक डिस्कस करतायत की आता त्यांचं काय शूट लाईनअप आहे ते मीडियाचं. चला बाय. कारण ते सिरियस आहे. हो आणि रेकॉर्ड मोडून टाक. उद्या आमचे 2 इव्हेंट आहेत. जर ऋतुजा आली तर तुम्हाला आणखी पाहायला. पण 2ला नाही येणार आहे मी, एकालाच येणार आहे. 2ला काय बोलणं आहे माझं. तू ब्लॅक कलरचं काय घातलं सांग. कारण आज ब्लॅक मॅजिक होणार होतं. वा. आम्ही हो येतो ना. आम्ही आता फन रिपब्लिकला आलेलो आहोत अंधेरीला. इथे पण बरेचसे इव्हेंट होतात मीडियाचे, तर आम्ही म्हटलं इथे मॅकडी आहे तर इथेच खाऊयात काहीतरी. कारण आता दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे, पण जेवण तर आता जेवू शकत नाही, म्हणून म्हटलं जरा काहीतरी मॅकडीमध्येच खाऊयात. मील आलेला आहे. मी आणि नेहा आता खाणार आहोत. अगं मी पण बाय म्हणजे काय. चला चला बाय. ही जागा ना रात्री पण खूप छान दिसते. आम्ही इव्हेंटला बऱ्याचदा येतो इथे. खूप मस्त वाटते कारण की ते ना लाइटिंग्स वगैरे असतात. तुम्हाला तर माहितीच असेल अंधेरीमध्ये आहे हे. आता आमचं इथलं आटपलं आहे. मस्त खाऊन पिऊन झालं आहे. आता आम्ही चाललो आहे घरी. आणि पावसासारखं वातावरण झालं आहे खरं तर. आता कधीही कुठल्याही क्षणी पाऊस पडू शकतो. इथं छत्री पण आणलेली नाही आहे, त्यामुळे पटकन घर गाठलं पाहिजे. आणि खरं सांगायचं तर जारण हा चित्रपट जो आहे तो तुम्ही नक्की बघा थिएटरमध्ये जेव्हा रिलीज होईल तेव्हा. कारण खरंच खूप एक्सायटिंग वाटलं मला ट्रेलर पाहूनच. आणि बऱ्याच जणांना मी विचारलं पण इथे माझ्या मीडियामधल्या सहकार्यांना, तर त्यांना पण खूप एक्सायटिंग वाटला हा सिनेमा. तर तुम्हीसुद्धा नक्की बघा. आणि आपल्या छान 2 गोड अभिनेत्री आहेत, अनिता दाते आणि अमृता सुभाष. तर तुम्ही नक्की बघा.
चला आता इथून नेहाचा प्रवास वेगळा आहे आणि माझा वेगळा. नेहा उद्या भेटू आपण संध्याकाळी. आपण आंबट शौकीनला भेटू. हो आंबट शौकीन. बाय. चल बाय बाय.